नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. खूप छान आणि सुंदर तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आज नवीन वर्षाची सुरुवात होते. खरं तर काहींचं म्हणणं असेल की आमचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं आणि काहींचं असेल की आमचं 1 जानेवारीला सुरू होतं. वर्षाची सुरुवात कुठूनही होऊ देत, पण नवीन दिवस म्हणजे नवीन सुरुवात असते. त्याच्यामुळे येणाऱ्या 2026साठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होऊ देत, अशीच प्रार्थना राहील. तर आजचा जो व्हिडिओ आहे अर्थातच रांगोळीचा व्हिडिओ आहे आणि अतिशय सोपी रांगोळी आहे. आणखी एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती, की मागच्या 2-4, 5-6 दिवसांमध्ये मी ना तुमच्याबरोबर कोणते जास्त व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करू शकली नाही. तर मी म्हटलं होतं, की एक छोटंसं काम होतं त्याच्यामध्ये बिझी राहिलेली. तुम्हाला सांगू का, हे जे 5-6 दिवस मी एका कामासाठी दिलेत ना, त्याच्यातून मला एक गोष्ट कळालेली आहे, सगळ्यात मोठी गोष्ट. ती म्हणजे की आपण आनंदी राहायचं किंवा दुःखी, नाराज राहायचं किंवा हाय एनर्जीमध्ये राहायचं, ही गोष्ट फक्त आणि फक्त आपल्या स्वतःवरती डिपेंड असते, स्वतःच्या मनावरती डिपेंड असते. मी असं का म्हणते ते पण मी तुम्हाला सांगेन. पण आजचा व्हिडिओ जो आहे शॉर्ट व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात मला सगळंच बोलता येणार नाही. तर आजच्या जेवणाचा जो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन की नाही, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गप्पा मारीन तुमच्याबरोबर. अगदीच तुम्हाला माझ्या बोलण्यातून काही नाही मिळालं, तर ते समाधान मात्र 100% मिळेल एवढी गॅरंटी देते मी. बरं, चा जो व्हिडिओ आहे रांगोळीचा आहे आणि अतिशय सोपी रांगोळी आहे नेहमीप्रमाणेच. हा जो रंग मी वापरला आहे ना, तो रंग खूप रफ होता. तुम्ही बघितलं असेल आता रांगोळी काढताना. म्हणजे बराच वेळ बॉटलमधून ती रांगोळी खाली पडतच नव्हती. त्याच्यामुळे खूप वेळ लागला. पण खूप सुंदर आणि ब्राईट कलर दिसत होता. त्याच्यामुळे मी तोच वापरला. कलर बदलूनसुद्धा रांगोळी सुंदर दिसली असती, पण मला तो लाल रंगच पाहिजे होता. त्याच्यामुळे त्याच रंगाने मी काढली. आणि रांगोळी अतिशय सोपी आहे. मी काढली आहे म्हणजे अर्थातच तुम्हालासुद्धा जमणारच आहे. ह्याच्यातला जो दुसरा शेवाळी रंग वापरला आहे ना, तो एकदम स्मूथ आहे. तो पडताना अजिबात त्रास झाला नाही. पण जी फुलं काढली आहेत ना, ती काढायला बराच वेळ लागला. त्याच्यामुळे रांगोळीला वेळ लागला. पण अतिशय सोपी आणि कमी वेळात होणारी रांगोळी आहे. नक्की ट्राय करून बघा. बोलता बोलता आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.